OPDमध्ये जेव्हा पेशंट पहिल्यांदा दाखवायला येतात तेव्हा त्यांच्याकडे 2-3 फाईल तर नक्कीच असतात. किमान अर्धा किलोचा गठ्ठा त्यांच्यापाशी असतो आणि एक नैराश्याची भावना मनामध्ये असते की मॅडम खूप दिवसापासून ट्रीटमेंट चालली आहे, यश का येत नाही आहे. घरचे लोक सुद्धा म्हणतायत की गुण का येत नाही आहे, खरंच प्रॉब्लेम एवढा मोठा आहे का. त्यांच्यामधली ही नैराश्याची भावना बघून आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटतं. नमस्कार, मी डॉक्टर आकांक्षा महाजन पाठक, फर्टिलिटी एक्सपर्ट. तुम्ही पाहतात एक्सलंट चबुत्रा. एक्सलंट चबुत्रा म्हणजे OPD बाहेरच्या फलदायी गप्पा. आणि आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्या कपल्ससाठी ज्यांची महिनोन-महिने इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट चालू आहे पण त्यांना यश येत नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की व्हिडिओच्या शेवटी मी एक खास टिप देणार आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी की इन्फर्टिलिटीची जी ही ट्रीटमेंट आहे ती नक्की आयडियली किती वेळ चालली पाहिजे. पहिली महत्त्वाची लक्षात येणारी बाब म्हणजे ह्या ज्या 2 ते 3 फाईल्स असतात त्या शक्यतो वेगवेगळ्या दवाखान्यांच्या असतात. एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट करून झालं की मग त्या डॉक्टरनी IUI किंवा IVF सजेस्ट केलं की डॉक्टर बदलायचा, असं बरेच जण करतात. हे अत्यंत चुकीचं आहे, कारण की तुमची ट्रीटमेंट चालू असताना तुमचे नक्की काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे हळूहळू त्या डॉक्टरच्या लक्षात येत असतं. आणि मग तुम्ही मध्येच ट्रीटमेंट सोडली की दुसऱ्या दवाखान्यात तुमची ट्रीटमेंट परत पहिल्यापासून सुरू होते. यामध्ये तुमचाच वेळ खर्च होतो. हळूहळू प्रॉब्लेम्स लक्षात आल्यानंतर ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत करत स्टेप वाईज मॅनरमध्ये ही ट्रीटमेंट पुढे जायला हवी. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जिथे ट्रीटमेंट घेत आहात तिथे समजा फक्त OPD सेटअप आहे, तिथे अल्ट्रासोनोग्राफी किंवा त्यावरचा ॲडव्हान्स सेटअप त्या हॉस्पिटलला नाही आहे, तर हॉस्पिटल बदलताना या गोष्टीचा नक्की विचार करा की ज्या नवीन हॉस्पिटलमध्ये आपण चाललो आहोत त्या हॉस्पिटलमध्ये याच्या पुढचा सेटअप आहे का. कारण की तशाच पद्धतीच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही डॉक्टर बदलून ट्रीटमेंट करणार असाल तर फार काही नवीन तुमच्या हाती लागण्याची शक्यता फार कमी आहे. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, AMH, AFC, सीमेन ॲनालिसिस आणि ट्यूबल पेटन्सी या 4 महत्त्वाच्या पिलर्सवरती इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट आधारित असते. त्यामुळे या 4 टेस्ट तुमच्या लवकरात लवकर झाल्या तर ट्रीटमेंटमधला तुमचा वेळ आणि त्रास दोन्ही देखील वाचू शकेल. आता चौथी महत्त्वाची गोष्ट, या ट्रीटमेंटमध्ये ज्या स्टेजला तुम्हाला IVFचा सल्ला दिला जातो त्या स्टेजला तुम्ही IVF बद्दलचं शंका निरसन तुमच्या डॉक्टरांकडनं करून घ्या. IVFला किती खर्च येतो, त्याच्यासाठी किती वेळ लागतो, किती वेळा तुम्हाला हॉस्पिटलला यावं लागेल, त्यात किती त्रास होईल, हे प्रश्न तुम्हाला डॉक्टरांना विचारता येतील. त्यायोगे IVF विषयीची माहिती घ्या. हवं तर त्यानंतर तुम्ही 2-3 IVF सेंटरला भेट द्या. कुठल्या IVF सेंटरची सर्व्हिस चांगली आहे, कुठल्या IVF सेंटरमधले डॉक्टर तुम्हाला जास्त निष्णात वाटतात, या गोष्टींचा घरी बसून शांतपणे विचार करा. देन फायनान्शियल प्लॅनिंग करा अँड जस्ट गो फॉर इट. कारण की IVFचा पर्याय हा IVFच आहे. जास्त वेळेला IUI करून IVF जर का तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तुमच्यासाठी नुकसानदायी असू शकतं. आता 5वी महत्त्वाची बाब, वंध्यत्व निवारणाच्या ट्रीटमेंटमध्ये लॅप्रोस्कोपी ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी वापरतात. जसं की फायब्रॉइड असेल तर मायमेक्टॉमी, एंडोमेट्रियोसिस असेल तर करेक्टिव्ह सर्जरी, रेझिस्टंट PCOS असेल तर PCO ड्रिलिंग. जर का ट्यूब्स ब्लॉक असतील तर ट्यूब्स ओपन करण्यासाठी लॅप्रोस्कोपीचा फायदा होतो. लॅप्रोस्कोपीचा इफेक्ट हा पुढच्या 6 महिन्यांमध्ये मॅक्सिमम असतो. त्यामुळे लॅप्रोस्कोपी नंतरच्या 6 महिन्यांमध्ये ॲग्रेसिव्हली तुम्ही इन्फर्टिलिटीच्या मागे लागला पाहिजे. त्यामध्ये तुमचा ओव्युलेशन इंडक्शन, नॅचरल ट्रायच्या काही सायकल किंवा IUIच्या किमान 3 सायकल या 6 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये कंप्लीट व्हायला हव्यात. मात्र लॅप्रोस्कोपी आणि पुढचे 6 महिने 3 IUI करून झाल्यानंतर देखील बाळ राहिलेलं नसेल तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो IVFने सॉल्व्ह होऊ शकतो. मग त्या स्टेजला तुम्ही IVF सेंटरला भेट दिली पाहिजे. आता 6वी महत्त्वाची बाब, वंध्यत्व निवारणाच्या या पूर्ण ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये डिसिजन मेकिंग अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही डॉक्टर या नात्याने तुम्हाला काही टेस्ट सजेस्ट करतो, तुमचं डायग्नोसिस बनवून देतो, तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आम्ही मदत करतो. डॉक्टर आणि पेशंट यांनी कलेक्टिव्हली एक डिसिजन घ्यायला हवं आणि मग त्याच्यानंतर पेशंटने डॉक्टरवरती आपला पूर्ण विश्वास टाकला तर या जोडीला नक्कीच यश मिळतं. आता बोनस टिप खास तुमच्यासाठी, 6 महिने ओव्युलेशन इंडक्शन आणि नॅचरल ट्राय, 3 महिने IUI आणि मग ह्या सगळ्यामध्ये यश नाही मिळालं तर सगळ्यात शेवटी IVF हा साधारणतः वंध्यत्व निवारणाच्या ट्रीटमेंटचा ढाचा आहे. यापैकी कुठल्याही स्टेपवरती जास्त वेळ घालवण्याचा फायदा तो होतच नाही, उलटं नुकसान होण्याचीच जास्त शक्यता आहे. ही पूर्ण ट्रीटमेंट जर का सिन्सिअरली वेळ न घालवता केली तर पूर्ण ट्रीटमेंटला साधारण 1.5 वर्षाचा कालावधी तुम्हाला लागू शकतो.
आजकालच्या जमान्यामध्ये वंध्यत्व ही खरंच फार मोठी समस्या राहिलेली नाही आहे. प्रत्येक कपलला स्वतःचं मूल होऊ शकतं. आम्ही तुमच्या मदतीसाठी तत्पर आहोत. गरज फक्त आहे ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्याची. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कुठले कपल्स तुम्हाला वाटत असेल की इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटवरती खूप वेळ घालवत आहेत किंवा खूप निराश झाले आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा.